टाकले अख्खे सगळे। आता वकिलाला आम्ही मागच्या 2 आठवडे संधी दिलेली आहे आजच्या लाईव्हच्या माध्यमातून, कारण मला त्यांनी सांगितलं होतं त्या वकिलांनी, त्याला मी इथं बोलावलं होतं त्यावेळेस, मी तुमचे सगळे लाईव्ह बघतो। आता बाबा तू जर माझा लाईव्ह बघत असशील तर मी तुला आता लाईव्ह सांगतोय, जर तू आता या 2 दिवसामध्ये ह्या मावशीचे पैसे दिले नाहीत, मी तुला सांगितलं नाही, आता सुद्धा मी तुझ्या ज्या वकिलाच्या मार्फत, आता ती ताई काय म्हणली, ताई तू इकडे, आता पैसे घेतलेत वकिलांनी आणि ह्या ताईला सांगितलं आता की तुमचा जो निर्णय असेल तो वकील असोसिएशन घेईल, वकील संघटना घेईल। आणि मी त्याला सांगितलं होतं की जर या आजीचे पैसे तू दिले नाही तर ज्या इमारतीमध्ये तू राहतो त्या बिल्डिंगचा तू चेअरमन आहे, त्या बिल्डिंगच्या खाली येणाऱ्या 2 दिवसामध्ये ही आजी आणि मी तुझ्या नावाचा बॅनर घेऊन उभा राहतो, तुला काय माझं करायचे ते करून घ्या। 2 दिवसामध्ये तुला हे कळेल तू ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथं तुझी किती इज्जत राहते। मी तुझं आज नाव घेत नाही, पण तू या गोष्टी माझ्या लाईव्ह जर बघत असशील तर तू लक्षात ठेव, तुला आता 2च दिवस देतो मी फक्त, 2 दिवसात मग तुला कुठल्या वकिलाकडे जा, काय पोलीस स्टेशनला जा, यांना धमकी दिल्या जातात, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला काय करायचे ते करा, पण ते आता आमच्या दरबारात आलेत। त्यामुळे तुला आता मी सांगतो, आता तुझ्या वकील मित्राला पण मी फोन करून सांगितलंय काय सांगायचं ते, तू जिथं राहतो ना त्या बिल्डिंगचा, ज्या बिल्डिंगचा तू चेअरमन आहे त्या बिल्डिंग मध्ये राहणं, तू 2000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये राहतो, बरोबर ना, 2000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये राहतो आणि म्हाताऱ्या कोताऱ्यांना तू पैशासाठी असं फिरवतो। ज्या कोर्टामध्ये, शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये तू तिथं असतो ना, त्या असोसिएशन मध्ये मी या आजीला घेऊन बसणार आहे आता तिथं जाऊन, आणि कसा तिथं तू वकिली करतो ते पण मी बघणार आहे। जर 2च दिवस देतो मी फक्त, 2 दिवसात जर नाही पैसे दिले मागच्या 2 महिन्यामध्ये बऱ्याच जणांना, म्हणजे अगदी वकील, गुन्हेगार लोकांना मला तू फोन करायला लावले, मला ही कामं करत असताना सांगतो सोपं नाहीये, कोण कोण कशा कशा प्रकारचे प्रेशर आणतात, परंतु मी कुणाचा 1 रुपयाचा मिंदा नाहीये कधी, त्यामुळे मी कुणाच्या प्रेशरला बळी पडत नाही। त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये जर मी फक्त 2 दिवस देतोय, दुनियाभरची लोक माझ्याकडे येतात, माझ्याकडनं न्यायाची अपेक्षा करतात, मेलेल्या माणसांना सुद्धा न्याय देण्याचं काम वसंत मोरे करतोय। आणि तू जर माझ्या प्रभागामध्ये राहून, माझ्या इथं राहून जर तू या आजीला न्याय नाही दिलास, त्याने 2 दिवसामध्ये पैसे नाही दिले, त्याच्या होणाऱ्या पुढच्या सगळ्या परिणामांना तू स्वतः जबाबदार असशील। याच लाईव्ह सांगितलं मी, तर तुम्हाला म्हणलं तुमचे सगळे लाईव्ह बघतो म्हणून त्याला आता मी लाईव्ह सांगितलंय। त्यामुळे आता ते नाही पैसे दिले 2 दिवसामध्ये, आजचा जनता दरबार संपू द्या, उद्या सकाळी 11 वाजता मला फोन करा, मी उद्या तुमच्या तिथे येतो सोसायटीमध्ये। तो आलं का मागे? हे दिल्लीचं आलं बघा, हे दीपक शर्मा म्हणून आहे दिल्लीचा, अजून एक जण आहे, या 2-3 जणांनी काय केलं, एका मित्राला लोन काढून दिलं, म्हणजे लोक कशी बळी पडतात। यांनी एका ह्याच्यात मित्राला लोन काढून दिलं, कितनं दिलं, 3.5 लाख रुपयाचं कर्ज काढून दिलं। ह्या आता हे दोघं जामीनदार झाले, कारण कर्ज काय प्रॉपर्टी मॉर्गेजचं लोन नव्हतं, लोन जामीनदाराचं लोन होतं, कारण यांना दोघांना पगार, कितना पगार आहे, 25,000, याला 25,000, दुसरं याला दुसऱ्याला 32,000 पगार आहे। या दोघांनी त्यांच्या पेमेंट स्लिप त्याला दिल्या आणि एका संस्थेतनं याला लोन काढून दिलं। आता तो जामीनदार डायरेक्ट हातवर करून रिकामा झाला, मी पैसे देणार नाही, माझ्याकडे पैसे नाहीत। या दोघांचे पेमेंट स्लिप यांचे डायरेक्ट अकाउंट ब्लॉक झाले, या दोघांचे अकाउंटमधून आता पैसे बँकेला डायरेक्ट वर्ग होतात। ह्याचा आता दुसरा तर आहे, त्याची बायको प्रेग्नेंट आहे, तो आला नाही अजून इकडं, याच्या मिसेस प्रेग्नेंट आहेत आणि प्रेग्नेंट मिसेस असताना त्याचा अख्खा पगारच ब्लॉक झालाय, त्याला पैसे मिळायला तयार नाही। तो मागच्या रविवारी आमच्याकडे आला आणि या दोघांनी आम्हाला इकडे आमचं शिबिर चालू होतं। आता असा विषय सांगितल्यानंतर ना मी म्हणलं बाबा महत्वाचा विषय ये, तू बाबा शिबिर असलं तरी ये, त्याला मी शिबिरात सुद्धा बोलावला आणि त्याला आम्ही तिथे सांगितलं की तू शिबिरात ये, शिबिरात आला, ते दोघं जर शिबिरामध्ये आले आणि जो माणूस बँकेला म्हणला, तर मी बँकेला तिथे प्रश्न विचारला की तुम्ही कर्ज कोणाला दिलंय,
म्हणजे अमुक अमुक माणसाला दिले, मग त्याला कर्ज दिलेलं असून तुम्ही ह्यांना त्याच्यामध्ये सफर करण्याचं कारण नाही. कारण नाही तो म्हटला आम्हाला देतच नाही, माझ्याकडे काहीच नाहीये. लाभार्थी बाजूला राहिला, परंतु जे जामीनदार त्यांना अटॅचमेंट लागल्या. बँकेवाल्यांसंग बोललो, माझे कार्यकर्ते संबंधित व्यक्तीकडे गेले आणि जो माणूस कितने साल से नहीं मिल रहा था, 2 वर्ष झालं माणूस यांना भेटत नव्हता. तो 2 तासात आम्ही त्याला शोधून आणलं, फक्त 2 तासामध्ये. 2 तासामध्ये माणूस आमच्या समोर उभा होता आणि 2 तासात आणल्यानंतर त्याचे बँक अकाउंट आम्ही चेक केले. त्याने दुसऱ्या एका बँकेमध्ये 2 लाख रुपये भरलेले होते. जाग्यावर पैसे ट्रान्सफर मारायला लावले 2 लाख रुपये त्याला. 2 लाख रुपये जाग्यावर ट्रान्सफर मारले. 2,64,000 देणं बाकी होतं. त्या 64,000मधनं बँकेकडनं अजून थोडी सूट घेतली आणि आज दोघांचंही रिलॅक्सेशन करून टाकले. दोघांनाही आज दोघांवर 1 रुपयाचं कर्ज राहिलेलं नाहीये. त्याचे 2 लाख रुपये डायरेक्ट त्यांनी पोलीस कंप्लेंट केली यांच्या नावाची. माझ्या बँकेतले पैसे डायरेक्ट फ्रॉड केला आणि माझ्या बँकेतले पैसे काढून घेतले. तो पण केस मागे घ्यायला लावली. नाही तर त्याला सांगितलं होतं जिथं राहतो हे आपण पण शिकलं पाहिजे. जर एखादा माणूस जर आपलं फसवत असेल ना, त्याच्या दारात बॅनर घेऊन उभं राहायचं, हातामध्ये हँडी करायचं.